श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा सगळेजण मस्त आहात ना. मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर सकाळची आज लवकर नाही कामं आवरून घेतलीत आणि आता 1 वाजला होता आणि मी दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केली होती. आज सकाळी परचे डॅडूने चपाती आणि भाजीच फक्त नेली होती. त्यामुळे भात आणि आमटी बनवायचं होतं. रात्री कालपासून थोडा स्वामी आजारी पडला ना, त्यामुळे रात्री त्याला जास्तच झालं आणि खोकला वगैरे. रात्री झोपताना वगैरे त्रास व्हायला लागला, त्यामुळे रात्रभर तो काही झोपला नाही आणि तो आजारी, मी आणि त्यात आणि माझी जागरण वगैरे झाली. त्यामुळे मला थोडं कसं तरी मला पण व्हायला लागलं. त्यामुळे सकाळी त्यांना फक्त चपाती भाजीच घेऊन गेले आणि बाकीचं भात आणि आमटी बनवायचं होतं. सकाळी चपाती भाजी बनवली होती, पण पप्पांसाठी इथं त्यांना चपाती वगैरे खात नाही जास्त करून, त्यामुळे त्यांना इथं ज्वारीच्या भाकरी बनवायला घेतल्या होत्या. आणि वाटण आज ना सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळची आमटी बनवणार होती, कारण खूप कंटाळा येतो मला. सारखं स्वयंपाकामध्ये दिवस जातो आणि कुठलं पथ्य पाळायचं असेल ना त्यावेळी तर खूपच कंटाळा येतो. आता पप्पांना तर खूप पथ्य पाळायचे असतात, त्यामुळे मला तर खूपच कंटाळा येतो आहे. त्यामुळे दोन्ही वेळची इथं मी आमटी बनवायला घेतली होती आणि त्यामुळे इथं मोडाची आमटी बनवणार होती. जे आमच्या गावाला भेटतात कुळीद म्हणून, त्यांची इथं मोड काढून काल ठेवली होती मी. त्याची आमटी बनवणार होती मी. त्यामुळे इथं दोन्ही वेळची बनवायला घेतली आणि जे वाटण वगैरे करून ठेवलं. आणि स्वामी पप्पा परी सगळी तिन्ही पण झोपली होती, त्यामुळे मी मिक्सर वगैरे लावला नाही, तसंच ठेवलं. आणि तोपर्यंत भाकरी बनवायला घेतल्या. जो भाकरी बनवून होत होत्या तोपर्यंत स्वामी उठला. जसं स्वामी वगैरे उठला तसं लगेच मिक्सर वगैरे लावून घेतला मी. आणि त्याच्यानंतर इथं आमटीला फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो कट करून वगैरे घेतला आणि लगेच आमटीला फोडणी वगैरे घालून दिली, कारण जास्त वाजले होते. आता साधारण भाकरी करेपर्यंत मला 1:15 वगैरे होऊन गेला, त्यामुळे पप्पांना जेवण वगैरे द्यायचं होतं. त्यामुळे त्या गडबडीने मी पहिलं आमटी फोडणीला घातली आणि स्वामी उठला होता ना, ती म्हटलं चटई वगैरे वरती काढून वगैरे ठेवावी, त्यामुळे गेली तोपर्यंत इथं पातेलं वगैरे पण करपून गेलं. आणि कुकर लावला होता तो पण इथं फास्ट चालू केल्यामुळे सर्व पाणी वगैरे बाहेर आलं. आता कुकर माझ्याजवळ साधारण 5 कुकर आहेत, पण एकही काही कामाचं नाही. तर त्यांचा तर खूप मला कंटाळा आला आहे. रोज काही नाही काय त्या कुकरांचा प्रॉब्लेम येतच असतो आहे. त्यामुळे लगेच स्वयंपाक वगैरे आवरून घेतलं. पप्पांना पहिलं जेवण वगैरे वाढून दिलं आणि जी नाचणी ठेवले होते ना, ते आज पुन्हा वाळत घालून ठेवणार होती, म्हणजे संध्याकाळी वगैरे मिक्सरलाच बारीक करणार होते, कारण खूप थोडेच केले होते. उगाच पीठ जास्त वगैरे करून ठेवलं तर खराब वगैरे होईल म्हणून ते वगैरे काढून उन्हामध्ये ठेवलं. आणि नंतर माझं वगैरे जेवण झालं तसं मी नंतर पुन्हा माझी थोडीफार तब्येत बिघडल्यामुळे पुन्हा मी आराम वगैरे केला दुपारी. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी पुन्हा वगैरे उठली. नंतर जी भांडी वगैरे घासायची होती ती थोडीफार घासून वगैरे आणली आणि लगेच चहा वगैरे बनवायला घेतला. इथे चहा पहिला बनवायला ठेवला, तोपर्यंत संध्याकाळी आता जे स्वयंपाकाला काय बनवायचं म्हणून सकाळची जी आमटी होती त्यामुळे फक्त आज भाकरी आणि भात पण दुपारचाच होता, फक्त भाकरी आणि भाजीच बनवायची होती. त्यामुळे आज भाजीसाठी इथं सोयाबीन भिजत घालून ठेवलं होतं, म्हणजे मी चहा वगैरे पिऊन होईपर्यंत छान असं ते फुलून वगैरे येईल आणि लगेच मग स्वयंपाकाला वगैरे सुरुवात करण्यासाठी आता चहा ठेवला. त्यावेळी थोड्या वेळात पप्पांना वगैरे चहा देऊन दिला, कारण त्यांना थोडा गोड कमी देते आणि त्याच्यानंतर मला थोडा साखर वगैरे घालून मी चहा पिते. पप्पांना चहा दिला आणि तोपर्यंत परचे डॅडू पण कामावरून आले होते. आता परचे डॅडू कामावरून आल्या स्वामी तर खूप खुश असतो, जसे परी पण खूप खुश असते, कारण जरी झोपलेली जरी असली ना तरी परी त्यांनी आवाज दिल्यावर वगैरे खूप लगेच उठते वगैरे आणि खूप अशी हसत वगैरे असते ती आल्यावर. त्यामध्ये जशी स्वामी मागे लागला होता. आणि परची डॅडू आज येताना मोमोज घेऊन आले होते. त्या दिवशी मी रविवारी जेव्हा बाहेर गेली होती ना, तेव्हा मला विचारलं होतं तुला खायला काय देऊ म्हणून, मोमोज वगैरे खाणार काय, म्हणजे आम्ही जाताना सांगत होती इथल्या ठिकाणी मोमोज वगैरे छान भेटतात, पण मी पहिल्यांदाच आज मोमोज खाणार होते. त्यामुळे बोलली होती मला मोमोज वगैरे कसा लागतात चवीला माहीत नाही, त्यामुळे उगाच पैसे वेस्ट घालायला नको काय खायला, आम्ही जाऊया म्हणून. मग त्या दिवशी दिला नव्हता म्हणून आज सर्वांनाच घरी खायला वगैरे भेटेल म्हणून घेऊन आले होते. आणि पप्पांनी चहा वगैरे प्यायला होता, जो मला चहा बनवला होता त्यात थोडा मी आज दूध वगैरे घातलं, कारण सर्दी वगैरे झाली होय ना थोडी,
तर आम्ही आज छान चहा पाती वगैरे घालून, म्हणजे चहा पात जी असते ना ती वगैरे, गवती चहा ती वगैरे घालून छान असा दुधाचा चहा बनवला होता. आणि चहा वगैरे आम्ही दोघांनी घेतला. मला बनवते आता मी दोघांनी वगैरे चहा घेतला. आणि त्यानंतर इथं सर्वजण आम्ही खायला बसलो होतो. आणि जी मोमोजला जी चटणी आणली होती ना ती पिशवीतून फोडताना माझ्या हातातून फुटली आणि सर्व खाली सांडून वगैरे गेली होती. आणि इथं बाप लेकीचं नातं किती वेगळं असतं ना. मला परी आणि बच्चे डॅडो जे आपण खाताना पहिलं परीला खायला देत होते. आणि असं त्यांना बघून मला तर माझ्या पप्पांची आठवण आली. पप्पा पण आमचे असंच पप्पांना कुठे बाहेर कोणी खायला दिलं तर पप्पा आमच्यासाठी खायला घेऊन यायचे. आपण खात नसायचे, घरी घेऊन यायच्यानंतर मग सर्वांना आम्हाला खायला द्यायचे. एकदम छोटीशी वस्तू का असे ना, पण पप्पा आम्हाला सर्वांना घरी घेऊन यायचे. तेव्हा मला पप्पांची खूप आठवण आली त्या दोघांना बघून. त्यानंतर मग खाऊन वगैरे सर्व घेतलं आणि लगेच मी देवपूजा करायला घेतली. मला सकाळी देवपूजा करायला जेवढा वेळ कमी लागतो ना त्याच्यापेक्षा मला संध्याकाळी देवपूजा वगैरे आवरायला खूप वेळ लागतो. कारण सकाळी फक्त पूजा वगैरे करून घेते. सकाळी पुस्तक वगैरे वाचायला वगैरे काही वेळ वगैरे मला पुरतच नाही. त्यामुळे जे काय स्वामी समर्थांचं वगैरे पुस्तक वाचायचं, आता मी फक्त स्वामी समर्थांचं पुस्तक वाचते, बाकी कुठलं वाचत नाही. ते वाचायचं असेल तर मला फक्त संध्याकाळीच वेळ भेटतो. त्यामुळे संध्याकाळी पुस्तक वाचते आणि त्यामुळे मला संध्याकाळी देवपूजा करायला थोडा वेळ वगैरे लागतो. छान देवपूजा आरती वगैरे करून घेतली. जय देव जय अवधूता हो स्वामी अवधूता, अज्ञम लीला स्वामी त्रिपुर सत्ता. जय देव श्री स्वामी, दर्शन होता जाती पापे दर्शन मात्रे. त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आणि जे ओट्यावरचं जे सर्व काय होतं ते उचललं आणि लगेच स्वयंपाक करायला सुरुवात केली होती. मी आरती वगैरे करत होते ना तोपर्यंत जे मी सोयाबीन भिजत घालून ठेवलं होतं ते परचे डॅडूने इथं बारीक करून ठेवलं होतं. मला ते सोयाबीन बारीक करायला खूप वेळ लागतो आणि मला ते हाताने बारीक केलेलं खूप छान वाटतं. पण परचे डॅडू म्हणतात कुठे ते हाताने बारीक नखरे करत बसायचं. त्यामुळे ते सुरीनेच कट वगैरे करून ठेवलं होतं. जशी आरती झाली तशीच लगेच मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. पहिल्यांदा भाजीच बनवून घेतली. स्वयंपाक म्हणजे फक्त भाकरी आणि भाजीच बनवायचं होतं. त्यामुळे थोडं मला रिलॅक्स वाटत होतं. फक्त पहिल्यांदा भाजी बनवायला घेतली, त्याच्यानंतर भाकरी वगैरे बनवणार होती. त्यामुळे आज काय स्वयंपाक करायचा काय कंटाळा जास्त येत नव्हता. आणि थोडीफार गप्पा वगैरे परचे डॅडू इथे किचनमध्येच बसले होते. त्यामुळे आम्ही थोडी गप्पा वगैरे मारत स्वयंपाक बनवायला सुरुवात केला. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांना श्री स्वामी समर्थ.